आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत सुप्रसिद्ध घटना म्हणजे शिवरायांची आणि अफजल खानाची प्रतापगडाजवळील झालेली भेट। या भेटीच्या वेळी खानाने शिवरायांना मिठीत घट्ट जखडून शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला आणि त्यानंतर तात्काळ शिवरायांनी बिछवा आणि वाघनख्यांनी खानाचे पोट फाडून त्याची आतडी बाहेर काढली। हा सर्व थरार प्रसंग आपणा सर्वांना माहीत आहेच, पण प्रत्यक्ष भेटीमध्ये मिठी मारण्यापूर्वी शिवराय, अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर यांच्यात काय बोलाचाली झाली आणि अफजल खानाचे मरतानाचे शेवटचे शब्द काय होते ते मात्र फारसे प्रसिद्ध नाही। आजच्या या भागात आपण शामियान्यामध्ये झालेली बोलाचालींची खडाजंगी सविस्तरपणे जाणून घेऊयात। शिवराय प्रतापगडावर असताना अफजल खान वाईला आला। खानाने डायरेक्ट हल्ला न करता त्याचा वकील कृष्णाजी भास्कर याला शिवरायांच्याकडे पाठविले व शिवरायांनी त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांना खानाकडे पाठवले। दोन्ही बाजूच्या या वकिलांच्या मार्फत झालेल्या बोलण्यानुसार खानाने प्रतापगडापाशी शिवरायांची भेट घेण्याचे मान्य केले व भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659। या दिवशी भेटीच्या प्रसंगी शिवराय व खान एकमेकांसमोर आले। त्यावेळी शामियान्यात काय घडले याचे वर्णन समकालीन बखरी ग्रंथ व पोवाडे यातून नमूद झालेले आहे। यामध्ये शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली 91 कलमी बखर, शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी खुद्द शिवरायांच्याच आज्ञेने लिहिलेला शिवभारत हा संस्कृत ग्रंथ, फतंजी शाहिराचा वीरमाल शिवाजीचा या नावाचा पोवाडा आणि अज्ञानदास शाहिराचा अफझलवदाचा पोवाडा हे सर्व समकालीन असल्याने महत्त्वाचे आहे। या सर्व बखरी ग्रंथ व पोवाड्यातील मजकुरांचा एकमेकांशी नीट मेळ घातला की शिवराय अफजल भेटीवेळी मिठी मारण्यापूर्वी त्यांच्यात काय बोलाचाली झाली आणि खानाचे मृत्यूपूर्वीचे शब्द काय होते हे समजते। शिवराय अफजल खान यांची ही भेट म्हणजे अत्यंत तणावपूर्ण हाय व्होल्टेज सुपर सिरियल्स असा प्रसंग होता। तसाच तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा राजकारणी मुसद्दीगिरीचा, डावपेचांचा आणि कुरघोडी करणाऱ्या सवाल जबाबांचा देखील प्रसंग असल्यामुळे यावेळी झालेली बोलाचाली ही देखील ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशीच आहे। खान भेटीच्या शामियान्यात आधीच येऊन बसला होता। खानासोबत त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर हा शामियान्यातच होता। शिवराय प्रतापगडावरून उतरले आणि भेटीच्या शामियान्याकडे निघाले। शिवरायांच्या सोबत त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ हे होते। शिवराय शामियान्यात दाखल होऊन खानासमोर आले आणि त्या अतिउच्च दबावाच्या तणावपूर्ण आणि थरारक अशा प्रसंगाला सुरुवात झाली। खानाच्या समोर येताच शिवरायांनी त्यांचे वकील पंताजी गोपीनाथांना 3 वेळा विचारले, खान हेच का? पंताजींनी 3ही वेळा उत्तर दिले, हो हेच। यानंतर खानाने त्याचा वकील कृष्णाजी भास्करांना विचारले, शिवाजीराजे हेच का? त्यावर कृष्णाजी भास्करांनी 3 वेळा उत्तर दिले, हो हेच। ही भेट होण्याआधी पंताजी गोपीनाथ बोलणी करण्यास खानाकडे गेले होते। तसाच कृष्णाजी भास्कर सुद्धा शिवरायांच्याकडे येऊन गेला होता। पंताजी गोपीनाथांनी खानाला तर कृष्णाजी भास्कराने शिवरायांना पाहिलेले होते, पण शिवराय व खान यांच्यात याआधी कधीही भेट झाली नव्हती। त्यांनी एकमेकांना पाहिलेले नव्हते। म्हणूनच भेटीवेळी शिवराय यांनी व खानाने वरीलप्रमाणे प्रश्न विचारून आपापली खात्री करून घेतली होती। हे ओळख करून देण्याचे बोलणे संपताच अफजल खान शिवरायांना म्हणाला, अरे फुकट युद्धाचा उत्साह धरणाऱ्या आणि अत्यंत स्वैर वर्तन करणाऱ्या तू नीतिमार्ग सोडून वाईट चुकीचा मार्ग का धरतोस? तू आदिलशाहीची, कुतुबशाहीची किंवा महाबलवान दिल्लीपतीची सुद्धा सेवा करीत नाहीस, त्यांना मानित नाहीस आणि स्वतःबद्दल मनात गर्व वाहतोस। म्हणून आज मी तुझ उद्धटाला शिक्षा लावण्यासाठी आलो आहे। पादशाही उमराव असून किल्ले घेता, मुलूक मारता, खजिना लुटता हे काय आहे? तुझे हे गड मला देऊन टाक, लोभीपणा सोड आणि मला शरण ये। यावर शिवराय म्हणाले, हे किल्लेकोट मीच घेतले। आदिलशाहीचा खजिना मोगल लुटून नेत होते, तोच खजिना मी लुटला व त्यातूनच हे किल्ले बांधले आहे। आता खान म्हणाला, आमचे किल्ले घेतले आहेत ते आमच्या हवाली करणे, आदिलशहाने तुम्हाला बोलवणे आहे। मी तुला स्वतः हाताला धरून विजापूरला नेऊन आदिलशहा समोर तुझे डोके तुला
झुकवायला लावील आणि त्या आदिलशहाला विनंती करून तुला पुन्हा अतिशय मोठे वैभव मिळवून देईन। यावर शिवरायांनी प्रतिप्रश्न विचारला। ते म्हणाले, पातशाही म्हणजे आदिलशाहीचा परवाना कोठे आहे? मी जर गड पातशाहीला दिले तर तो आम्हाला काय देईल? तुमच्यापाशी तसे फरमान असेल तर मला पाहू द्या, ते दाखवल्यावर आज्ञाधारकपणे वागता येईल। आता यावेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मध्ये पडला आणि म्हणाला, पातशहाचे फरमान काय करायचे आहे? खानाचा हात डोक्यावर ठेवून घेऊन तू खानाला शरण जा, डोई पोटात घालून वैर व अपराधीची माफी मागून घे। कृष्णाजी भास्कराचे हे बोलणे ऐकून शिवराय उत्तरले, खान व आम्ही दोघेही पातशाहीचे सरदार आहोत। हे तुम्ही काय बोलताय वकील? जर आदिलशहाचे फरमान असेल तर मला दाखवा, तरच मी गड आणि मुलूक देईल। यावर कृष्णाजी भास्कर पुन्हा म्हणाला, तुमच्या मनातले भाव दूर करा, मनातील कपट काढून देऊन तुम्ही खानाला भेटावे। शिवरायांनी यावर उत्तर दिले, खान तर आदिलशाही नोकर आहेत, ते आम्हाला माफ का करतील? असू दे, तरीही तुम्ही म्हणता आहात तर आम्ही खानाच्या पोटात डोई घालतो, त्यांनी अपराध माफ करावे। यावर खान बोलला, अरे शहाजी राजाच्या मुला, अतिशहानपणाची घमेंड सोडून तुझा हात माझ्या हातात दे, ये मला आलिंगन दे। हे वाक्य बोलून खानाने शिवरायांना मिठीत जकडून त्यांची मान आपल्या काखेत दाबून धरली। खानाने असा दगा करून कटारीचा वार करताच शिवरायांनी, हा वार तुला करतो बघ, घे, ठेव मला धरून, असे बोलून हातातील छोट्या तलवारीने म्हणजे बिछव्याने आणि वाघनख्यांनी खानाचे पोट फाडले। हा घाव होताच खान वेदनेने किंचाळून ओरडला, लवा लवा म्हणजे तलवार, तलवार म्हणजे तलवार द्या मला। पण आपल्या पोटातील आतडी बाहेर पडू लागली आहेत हे पाहताच ती आतडी दोन्ही हातांनी सावरून खान कृष्णाजी भास्कराला ओरडून म्हणाला, याने मला मारले, या शत्रूला तात्काळ ठार मारा। हे होते खानाचे मृत्यूपूर्वीचे शेवटचे शब्द। यानंतर शामियान्याबाहेर जाऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफजल खानाचे मुंडके संभाजी कावजींनी छाटले आणि अफजल खान संपला। अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर बरोबर झालेल्या बोलाचालीच्या खडाजंगीतील महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवराय गड किल्ले द्यायला तयार आहेत, पण आदिलशहाच्या शिक्क्यासह फरमान पाहिल्यावरच। खानाने असे काही फरमान आणलेलेच नव्हते, तो तर शिवरायांना कैद करून नेण्याची जाहीर घोषणाच करून आला होता। शिवरायांनी नेमके फरमानच मागितल्यावर खानाची बोलती बंद झाली आणि मग खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मध्ये पडला। दुसरा मुद्दा, या सर्व बोलाचालीत खान आणि कृष्णाजी भास्कर प्रत्येक वेळा शिवरायांना आरेतुरीच्या एकेरी भाषेत बोलत आहेत, तर शिवराय मात्र आहो जावोच्या आदरातील भाषेत खानाशी आणि कृष्णाजी भास्कराशी बोलत आहेत। का तर आपल्या अपराधाची जाणीव झाल्याने आपण दबावाखाली आहोत आणि आपली तह करण्याची खरोखरच इच्छा आहे, आपण घाबरलो आहोत असे खानाला वाटावे व तो गाफील राहावा, म्हणून हा होता शिवरायांचा एक मानसिक डावपेच। शेवटचा आणि तिसरा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे। या सर्व प्रसंगात खानाच्या वकिलाने म्हणजे कृष्णाजी भास्करने 2 वेळा शिवरायांना खानाला मिठी मारण्याचा आग्रह केला होता, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे। मिठी पडल्याशिवाय खान शिवरायांना घट्ट जखडून त्यांच्यावर कटारीचा वार करू शकणार नव्हता, म्हणूनच होता हा कृष्णाजी भास्कराचा 2दा केलेला आग्रह। तर मित्रांनो, अशी खान शिवराय यांच्यातील भेटीच्या शामियान्यात झालेली बोलाचालीची खडाजंगी आणि खानाचे मरण्यापूर्वीचे शेवटचे शब्द, याने मला मारले, या शत्रूला तात्काळ ठार मारा, हा व्हिडिओ पाहून झाला की एकदा डोळे मिटवून हे सर्व संभाषण पुन्हा एकदा ऐका। यातील खाचाखोचा खरोखरच अत्यंत भारी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एक छानसी कमेंट सुद्धा करा। तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची ताकद देते। जय शिवराय।